काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसाचा तो 18 जना चिंतिता दयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसाचा तो 18 जना वैकुंठाशी जावे तुका मनी जाच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसाचा तो 18 जना विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथाम वरम पुंडरीकाय धातुन मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत वृंदारक वृंद वृंद आनंद कंद सचिदानंद श्रीकृष्ण चरणारविंद
मकर मिलिंद महानुभाव दामोदर गुणमंदिरम सुंदरभद्र निर्विंड कलकुलुशी निनादनी सुजरदे आला तुझी महामाय जगदंबेच्या अतिश कृपेनं परातर परमेश्वर अखिलकोटी विश्वताल जगाता देव पंढरीचा राजा राजा पांडुरंग परमात्माच्या कृपाशीर्वादानं संकटमोचन मारुतराच्या प्रांगणामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह जगाचे मालक अनंत कोटी ब्रह्मांडाने जगतपिता वेदपिता परमपुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष ज्यांना पाहिल्याच्या नंतर प्राप्त होतो, ज्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर प्रेम उत्पन्न होतं, त्या भगवंताची प्राणप्रिय श्रीमद भागवत कथा सदाशिव्या श्रीमद भागवती कथा, ती कथा ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ काकडा भजन आणि संकीर्तन सेवा. आज पहिला दिवस आहे, पण असं वाटत नाही महाराज पहिला दिवस आहे की नाही हो? हे सगळे झकपकमध्ये येऊन बघायचंच काम नाही. इकडे वट्यावर बसले सगळे IPA DSP कलेक्टर. हो महाराज, असं वाटत नाही की पहिला दिवस आहे. आपण सर्वांच्या समोर मद पामरा एकाई थोरपण पायीची वान पायी बरी या युक्तीप्रमाण माऊलीच्या संताच्या युक्तीप्रमाण मोतीराम महाराजाच्या कृपा आशीर्वादानं आज पहिल्याच दिवशी भगवान परमात्म्याचा आपल्या सर्वांच्या चरणारविंदी पुष्प अर्पण करण्यासाठी जगामध्ये जे जगद्गुरू आहेत त्यांच्यापैकी एक जगद्गुरू श्री संत जगद्गुरू तुकोबार आहे. त्या तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे आणि अभंग जगाचे मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं महत्त्व सांगणारा अभंग आहे. माय बापा उपस्थित सर्व महाराज मंडळी, आमचे मृदंगाचार्य माऊली महाराज आहेत, सर्व गायक मंडळी महाराज. आता एकाचे नाव घेत नाही, संक्रांत तर जवळ आलेली आहे म्हणून. बायको वाण देऊन घेणार आहे महाराज, तर वाण देऊन घेण्यात मोकळ्या घेण्यात फरक असतो नाही का? आता संक्रांत तर जवळ आलेली आहे. आपण सर्वच महाराज मंडळी आहात, आपण ग्रामस्थ मंडळी आहात. सद्गुरू मोतीराम महाराज अशी बुद्धी देण्याचा प्रयत्न करतील. राहिलेल्या वेळेमध्ये चिंतन करू. विठाला आमचे मामा पण प्रदीप मामा माथरगावकर ते पण आलेत, ज्यांनी मला बोलवलं. आमचे अशोक महाराज असतील, आमचे सोपानदादा असतील, वैभवदादा असतील. आता गावातला काही जास्त परिचय नाही, कारण गावात येण्याची चक्कर दुसऱ्यांदा आहे महाराज. एकदा आलो होतो, ते अकचित कीर्तन आमचा ते ज्ञानू वारला होता बघा, आळंदीला सोबत होता. एकदा त्यावेळेस आलो होतं. त्याच्यानंतर आज योग आहे. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करतो. मोतीराम महाराज अशी बुद्धी देतील, बोलण्याचा प्रयत्न करू. माय बाप ऐका, अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे महाराज. या अभंगातून जगद्गुरू तुकोबार आहे देवाच्या नावा कोणता आहे हो, की ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर जन्ममृत्यूची देवता आहे, ज्याच्याकडे आपल्याला मरायचंय, ते भीती वाटते महाराज मरणाची. मग असं देव कोणता आहे? तो हा पंढरीचा राणा, पंढरपूरचा जो राणा आहे पांडुरंग परमात्मा, तो देव आहे महाराज. विश्वास नाही बसत. महाराज म्हणतायत पुसा 618 जना, 618 जना म्हणजे 6 शास्त्र 4 वेद 18 पुराण आहेत महाराज. त्यांना विचारा महाराज काय? चिंतिता जयाशी, चिंतिता म्हणजे स्मरण केल्याच्या नंतर भुक्ती मुक्ती कामारी दाशी. आपल्या जी भोग नाम भोगती आणि मोक्ष नाम मुक्ती आहे ना, ती महाराज आपली दाशी होती. महाराज म्हणतात खरंच सामर्थ्य आहे का? महाराज म्हणतात वैकुंठाशी जावे आणि तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज देवाचं नाव घेतल्याच्या नंतर कुठं जावं लागतं? बोला. वैकुंठाशी जावे. आपल्याला अंतिम ध्येय महाराज कुठं आहे? बोला बोला बोला. अंतिम ध्येय महाराज आपलं एक आहे, वैकुंठ. असा अभंगाचा सरळ सोपा भावार्थ आहे. राहिलेल्या वेळेमध्ये चिंतन करू. विठाला ज्याचे गरजे ताप वाढे कळी काळ पाया पडे. महाराज ज्याचे म्हणजे कोणाचे? ज्याचे म्हणजे देवाचे. महाराज सर्वनाम इथं देवाला वापरलेलं आहे बघा. ज्याचे गरजेता म्हणजे पावसाळ्यात ढग जसं गरजतात तसं नाही महाराज. म्हणजे गरजेता म्हणजे देवाचं भजन करणे महाराज. पोवाडा म्हणजे देवाची स्तुती गाणी महाराज. ऐका नाही. मग देवाची स्तुती गायल्याच्या नंतर महाराज फायदा काय? महाराज म्हणतात जगाच्या मालकाचं नाव घेतल्याच्या नंतर आपला फायदा आहे महाराज. मग का घ्यायचं देवाचं नाव महाराज? दिले इंद्रिय हात पाय कान,
कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण महाराज. देव जोडता आलं पाहिजे. देवाचं भजन का करायचं? त्या देवानं महाराज शरीर दिले महाराज. बघा नश्वर शरीर आहे, पण या नश्वर शरीरातून ईश्वराकडे जाता येते महाराज. आत्मा अविनाश नाहीये, मरण नाहीये, पण शरीराला मरण आहे महाराज. शरीर मरणार आहे, नाश पावणार आहे. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ, सावधान देह जाणार आहे महाराज. घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे अवकाश महाराज सांगतायत. हा देह जाणार आहे महाराज, पण या देहामध्ये एक सामर्थ्य आहे. काय हो? देह महाराज रोगानं भरलेला आहे. देह रोग आपलं देह भांडार आहे महाराज रोगाचं, पण या रोगाच्या भांडारामध्ये सुद्धा महाराज एक ठिकाणी परीस लावलेला आहे. परीस, त्या परीसाचं नाव आहे मुख महाराज. मुख, या मुखानं काय होत नाही हो? बोला बोला बोला. शिवा देता येतात महाराज. शिवा तुम्हाला पाठ असताल नाही का महाराज? ज्ञानेश्वरीच्या वया विचारलं सांगतो तो, पण शिवा कशा सांग? या मुखानं शिव्या देता येतात महाराज, पण त्याच मुखानं जगाच्या मालकाचं नाव घेता येते महाराज. जगाच्या मालकाचं नाव घेतल्याच्या नंतर काय फायदा आहे महाराज सांगतात? जी ताकद देवाच्या नावात आहे, साधूच्या नावात आहे, ती ताकद दुसरी कुठं नाही महाराज. घेतलं पाहिजे देवाचं नाव. तो आपला विषय चाललाय. हा जो देह 3.5 हाताचा दिलाय महाराज, कशासाठी दिलाय हो? देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा महाराज सांगतायत. देवानं देह दिलाय महाराज कशासाठी? भजना गोमटा. कशासाठी बोला? भजना गोमटा. लोकांनी वापर कशासाठी केलाय हो? भोजना गोमटा महाराज. निस्त खातात लोक, निस्त खातात. काय खाण्यासाठी जन्माला आले? देवाने शरीर दिले महाराज देवाचं भजन दिलाय महाराज देवाचं भजन करण्यासाठी. या देहाला आल्याच्या नंतर देवाचं भजन केल्याच्या नंतर महाराज तो काळ आपल्या पाया पडत असतो. ऐका आमचे सद्गुरू मोतीराम महाराज मरण यायच्या अगोदर 8 दिवसानं महाराज ब्राह्मणाला बोलवलंय. ब्राह्मणाला आणि ब्राह्मण बुवाला सांगितलंय, ब्राह्मण बुवा मुहूर्त काढा, मुहूर्त. आता मला असं विचारायचं आहे, मुहूर्त कशाचा काढतात? बोला. आपण काय कुंभमेळ्यातून डायरेक्ट इथं आलो नाहीत. आपण कुंभमेळ्यातून आलो नाहीत. सांगा मुहूर्त कशाचा काढतात? लग्नाचा मुहूर्त काढतात. वास्तुशांतीचा? बोला बोला बोला. माणूस मरायचा? माणूस मरायचा मोतीराम महाराजांना मुहूर्त काढला महाराज. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण बुवा हे जे नश्वर शरीर आहे ना, मला आता परमात्म्याच्या ठिकाणी लीन करायचंय. काय करायचं? देह सोडायचा आहे. महाराज देह सोडायचा आहे, सोडा की. म्हणजे नाही, तुम्ही मुहूर्त काढा. ब्राह्मणानं मुहूर्त काढला महाराज. महाराजाला सांगितलं, महाराज आज गुरुवार आहे,
पण पुढच्या गुरुवारी चांगला दिवस आहे महाराज. चतुर्थी सोबत पंचमी महाराज देह ठेवू शकतात. आणि महाराजांना तिथी निवडली महाराज. वार होता गुरुवार, चतुर्थ सह पंचमी, सायंकाळची 4ची वेळ आहे. महाराजांना देह ठेवायचा आहे. मुहूर्त काढलाय महाराज, मुहूर्त. आणि महाराजांनी पुढच्या गुरुवारी 3:30 वाजता डोळे झाकले. का? आयुष्यभर काय केलं होतं बोला. ते पाकिट कोण म्हणाले मागून? आयुष्यभर देवाचं नाव घेतलं महाराज, आयुष्यभर. आणि मग देवाचं नाव घेतल्याची ताकद महाराजांनी मरताना मुहूर्त काढलाय महाराज. त्याच तर उत्तर तुकोबा अभंगाच्या नाम आली मुखा महाराज. ऐका, मरताना देवाचं नाव आलं पाहिजे. मुत्रा महाराजांनी मरताना मुहूर्त काढलाय महाराज, मुहूर्तावर प्राण सोडलाय. का? जगाला खाणारा काळ देवाचं नाव घेतल्या माणूस त्याचा ताबा करतो महाराज. जगा काळ खाय जगाला खाणारा काळ महाराज. आपल्या पाया पडायला पाहिजे. आपल्या पण कधी आपण त्या देवाचं नाव घेतलं महाराज. नाव देवाचं मुखालयानं सोपं आहे का हो? नाव सोपं नाही महाराज. आहे का? अनंत जन्मीचे सुखरूप पद, अनंत जन्मीचे सुखरूप पद, अनंत जन्मीचे सुखरूप पद, अनंत जन्मीचे सुखरूप पद, अनंत जन्मीचे सुखरूप पद,
देवाचं नाव सोपं आहे का हो घेणं देवाचं? बोला 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 आता तरी बोला. मी भाषा समजा नका, मी काय उर्दूमध्ये थोडंच बोलायलो. बोला, देवाचं नाव मुखातून घेणं महाराज सोपं आहे की अवघड आहे? मावशांनो बोला. महाराज म्हणा घरी बोलली असते, इथं काय बोला. बोला दादा. देव प्राप्त करणं सोपं आहे हो, पण भाव पाहिजे महाराज. काय सांगा मला विचारायचंय. शेतामध्ये गेल्याच्या नंतर एका वडाच्या झाडाखाली बसले तुम्ही, वडाच्या, आणि वडाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर पूर्व पंक्तीला कोणता पदार्थ गोड होतात? बोला बोला. जेवले नाहीत, चला ऐका. गुलाबजाम. तुम्हाला आवडतं की नाही गुलाबजाम? गुलाबजाम जरा का जिलबी पदार्थ ते आपल्याकडे कमी नाही पोरो. बोला बरं. जिलबी सगळ्याच्या मताना. वडाच्या झाडाखाली बसल्याच्या नंतर डोळे बंद केले, मांडीवर हात ठेवले आणि परमात्म्याचं साधन करण्याच्या ऐवजी जिलबी जिलबी, तोंडाला पाणी आले काय तिकडं? जिलबी 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 जिलबी. काकड्यापर्यंत चलू देऊ का? आता खरं सांगा आई, किती दिवस झाडाखाली बसून जिलबी 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 म्हटले म्हणजे जिलबीला 2 पाय येणार आणि ती तुमच्याकडे चलत येणार? बोला आता शक्य आहे का हो? नाही महाराज शक्य नाही. पण त्याच झाडाखाली बसल्याच्या नंतर आर्त हाक जर जगाच्या मालकाला मारली माय बापा, येणार की नाही सांगा? ध्रुवानं काय केले? झाडाखाली बसून जगाच्या मालकाला हाक दिली महाराज. म्हणून तर मरताना काळ त्याच्या पाया पडतोय अभंगाच्या प्रथम चरणात. ज्याचे का गरजती पवाडे, ज्याचे गरजता पवाडे, वा. ज्याचे गरजता पवाडे, ज्याचे गरजता पवाडे, ज्याचे गरजता पवाडे. देवाच्या नावाचे महाराज. ज्याचे गरजेता पवाडे, कलिकाळ पाया पडे महाराज. कलिकाळ म्हणजे कोण हो? आपल्याला ज्याची भीती आहे महाराज. अगा मरहा बोलून साथ. ज्ञानोबा म्हणतायत माणसाला मर हा शब्द आवडत नाही महाराज, नाही आवडत. पण तो मरण नावाचा जो काळ आहे, जे आपल्याला मरण येणार आहे महाराज, ते सुद्धा आपल्या पाया पडतंय. ही देवाच्या नावाची ताकद आहे महाराज, देवाच्या नावाची ताकद आहे. मग ज्याची गरजेता, गर्जना म्हणजे काय हो? गर्जना म्हणजे महाराज जोरात आहे का पवाडा, जसा शिवाजी महाराजाचा गायला जातो. आई साहेबांनी आज्ञा केली, शुभा मला कोणाला हवाय, शुभा कोणाला. एका आईनं राजाकडं कोंढाणा किल्ला मागितला महाराज. राजानं तयारी केली, कोंढाणा किल्ला जिंकायची आहे का? कोंढाणा किल्ला जिंकायची तयारी आहे महाराज. बातमी गेली तानाजीच्या कानावरती. तानाजीनं आरोळ ठोकली, राजे जोपर्यंत हा तानाजी जिवंत राजे, जोपर्यंत तानाजी
तोपर्यंत हा कोडवा हा कोढाणा किल्ला तुमच्या पायावरती आणून ठेवतो राजे. हा इतिहास महाराज म्हणजे पवाडा असा गायला जातो नसता. उग शाळेची मॅडम शिकवते विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांना अफजल खान गरजेता म्हणजे पवाडे महाराज ताकद असते आणि देवाच्या नावाची ताकद आहे महाराज. ज्याचे गरजेता पवाडे कळीकाळ पाया पडे महाराज म्हणतात. कळीकाळ पाया पडतो ही देवाच्या नावाची ताकद आहे. मग माणसं महाराज देवाचं नाव घेतात की नाही घेतात हो बोला. देवाचं नाव अवघड ना महाराज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला हे काय सोपं आहे की नाही महाराज. आई बोला आता बोला की हो. मी काय एकदा नाही बिगदा नाही काढून नेलो का काय तुमच्या. बोला बोला बोला. देवाचं नाव घेणं सोपं आहे का अवघड आहे. सोपं आहे महाराज. मग खरं खरं सांगा आम्ही आता रामकृष्णारी म्हणलं इमानदारीने सांगायची. तुम्ही म्हटले का महाराज 2-4 शिव्या म्हटल्या तर आम्ही 7 केली असती हो. पण देवाचं नाव महाराज 1.5 किलोमीटर लांबून जाते. पण माणसं म्हणीनात महाराज देवाचं नाव एवढं अवघड नाही महाराज सांगतायत. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर माणसानं केलेली पापे जळतात. कळीकाळ पाया पडतो. हे त्या जगाच्या मालकाच्या नावाचं सामान. संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे महाराज. एका जन्माचे नाही अनेक जन्माचे. बोला आपण काय IPS DSP कलेक्टर आमदार खासदार मंत्री गृहमंत्री नरेंद्र मोदीचे चुलते नाहीत आपण. बोला बोला बोला. तणकट पेरावं लागते का सोयाबीन पेरावं लागते. बोलता का लिंबाला फाशी घेऊ. बोला बोला बोला. सोयाबीन पेरावं लागते महाराज. तणकट निमंत्रण द्यावं लागते का हो. अजाबात नाही. शेतकऱ्यानं रान नीट केलं महाराज. हॅलो विठाल. शेतकऱ्यानं रान नीट केलं महाराज. आणि ती तणनाशक टाकी घेऊन फवारा घेऊन रानानं ही इंडते महाराज शेतकरी. आणि किती तणनाशक फेवर द्या महाराज. सोयाबीनानं डोकं काढायच्या 8 तणनाशकाची फॅमिली हजर राहते महाराज. तणकटाची नाही का. पुण्य कमवावं लागते. पाप पाप होते महाराज. मग जगामध्ये काय झाले आहे का. पापी माणसं आहेत पुण्यमान माणसं आहेत. बरोबर की नाही. जेवढे लोक पाप करतात तेवढे लोक पुण्य करतात. पण काय झाले पुण्यवान माणसाची संख्या कमी आहे आणि पापी माणसाची संख्या जास्त आहे महाराज. मग काय हे पापी माणसं पुण्यवान माणसाचं काही चालू देणं महाराज. अजा बात चालू देणं. खरं खरं सांगा
टाळी कीर्तनात वाजवा म्हणावं लागती का नाही? सप्ताह केलाय आपण कशासाठी? टाळी वाजून देवाचं नाव घेण्यासाठी. हो, कीर्तन करायला सांगावं लागते टाळी वाजवा. हे लोक असे बसतात महाराज, टाळी वाजवीत नाहीत. एका गावात म्हणलं टाळी वाजवा महाराज, हातवेर करा आणि टाळी वाजवा. एक जणाला पुढच्याला रागाला गेलं ते उठून घरला. कीर्तनही झालं, अर्धा तास झालं, 1 तास झालं, 2 तास झाले. मी मंडपातच बुक्याची वाट बघायला. बुका का येते सिस्टीमवाल्याला वाटायले 1.5 तास झालं महाराज मंडपात आहे, म्हणजे नक्की एखादं माईक खिशात घालून येत नाही रे बाप्पा. जे पहारेकरी महाराज 2 जण, महाराज एखादा टाळ हाणते म्हणले बाप्पा. 1.5 तास झालं तरी मी थांबलाय. त्या पहारेवाल्यांनी विचारलं महाराज कीर्तन झाले 1.5 तास झालं, तुम्हाला घरदार नाही का? घरच्याने काढून दिले, इथं थांबली. म्हणलं तसं काही नाही, वाट बघायला यायची. म्हणले महाराज तुम्ही त्या पुढच्या माणसाला टाळी वाजवा कशाला म्हटले. म्हणलं झालं काय? म्हणले पाकिट त्याच्याकडे होतं. म्हणलं बोलवा त्याला. आता येत नाही म्हणले, ते गेले दाऱ्यावर. टाळीच वाजवणं बंद केले महाराज. आहे का पुण्यवान माणसं जास्त आहेत का पापी माणसं? पापी माणसं जास्त आहेत. मग काय केलं महाराज? या पापी माणसं आहे ना, पुण्यवान माणसाचं काही चलूच देणत महाराज. मला सांगायचं आहे, जुना काळ होता, जुना काळ. 10 जण फिरायला निघाले महाराज. 10 माणसं फिरायला निघाली. डोक्यावर पटका आहे, हातामध्ये शिडोरी घेतली, सोबत पाणी घेतलं आणि चालता चालता पाणी संपलं. महाराज जेवणासाठी एका जागी थांबले, जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर बघतायत महाराज पिण्यासाठी पाणीच नाही. मग एखाद्या आहार विहीर काहीतरी नदी नाला शोधला पाहिजे. एक विहीर दिसली महाराज, आणि त्या विहिरीमध्ये तळाला अगदी थोडं पाणी होतं. तळाला म्हणजे बुडाला पाणी थोडं होतं महाराज. आता पाणी प्यायचं कसं महाराज? एक जण म्हणला काल परवा वसमतचा बाजार होता, नवीन बूट आणलाय. म्हणला नवीन काय आणलाय? बूट. फेटा फाडला त्यानं, फेटाची दोरी तयार केली आणि त्या बुटाला फेटा बांधला महाराज. आणि त्यानं सांगितलं मी बुटानं पाणी पिणार. ते बूट त्याने विहिरीमध्ये सोडला, बूट भरला, वरी काढला आणि त्या एका माणसानं बुटानं पाणी पेला. दुसऱ्याला म्हणला तुला प्यायचे का? ते म्हणला मी पेणार नाही, पण पहिल्यानं पेला महाराज. दुसऱ्याला सांगावं लागते का? त्यानं सुद्धा बुटानं पाणी पेला महाराज. दोघांना राम राम घातलं, तिसरा मागा राहते का? तिसऱ्यानं सुद्धा बुटानं पाणी पेला. करता करता 4 जणांना बुटानं पाणी पेलं. माय 5व्या माणसानं बुटानं पाणी पेलं. 6वा म्हटला आता यायनं बुटानं पाणी पेले, आपण मागं काऊन राहायचं? भरला त्यानं फॉर्म महाराज, पेलं बुटानं पाणी. 7व्यानं बुटानं पाणी पेलं, 8व्यानं बुटानं पाणी पेलं, 9 माणसानं बुटानं पाणी पेलं. 9 माणसं बुटानं पाणी पेतात. आणि त्याच्यात एक जण होतं महाराज, ते म्हणलं मी मेलो तरी चालेल पण बुटानं पाणी बोला पेणार नाही. हे लेकर लय बोलायला येतं. माझ्या संग येता का रे तुम्ही? आपली बी तिकडे झेडपीची शाळा आहे. 9 जणांना बुटानं पाणी पेला. म्हणलं मी मेलो तरी चालेल हो, पण बुटानं पाणी पेणार नाही, अधर्मानं वागणार नाही महाराज. निघाले महाराज 10च्या 10 पुढे. ऐका, त्या 9 जणांनी विचार केला यानं बुटानं पाणी पेलं नाही, आपण 9 जणांना बुटानं पाणी पेले. गावात गेले की काय करणार? गोंधळच. या 9 जणांना बुटानं पाणी पेले, गावामध्ये गेले की चर्चाच. आता काय करायचं? गावात गेल्यावर नाव बदनाम होणार, गाव आपल्याला हसणार. बुटानं पाणी, अरे एवढे मरू लागले काय? बुटानं पाणी पितात का? कुठं बुटानं पाणी पितात? मग काय करायचं महाराज? गावाच्या जवळजवळ येऊ दिले सगळे जण आणि गावाच्या जवळ आले. गावाच्या बाहेर एक मावशी पाणी भरू लागली. 9 जणांनी विचार केला तर 1 जणाच्या आधी महाराज कुठं मावशी पाणी भरती तिथं. ओ मावशी तहान लागली, पाणी पाजवा. मावशीनं गागर भरली आणि पाणी वाटायला लागली महाराज. पाणी ते 1 जण आलं ज्यानं पाणी पेलं नव्हतं बुटानं. ते ओ मावशी त्यांनी पाणी पेले, त्यांच्या आधी मला पाणी द्या. मावशीने दिली महाराज. ते 9 जण म्हणले होय रे, तू आमच्या आधी विहिरीवर बुटानं पाणी पेले म्हणलं तू या, आणि इथं अजून पुन्हा तू आमच्या आधी नंबर लावायला का? होय म्हणले माग तू, आम्ही बिन पाण्याचे आहेत म्हणले. या मावशी यानं पाणी पेलंय म्हणले. एक म्हणलं होय, बुटानं पाणी तुम्ही 9 जणांना पेलंय आणि मी बिन पाण्याचं, मी बुटानं पाणी पेलं नाही. आता मला असं विचारायचं आहे, पाणी देणारी मावशी 9 माणसाचा विश्वास करणार का 1 माणसाचा? बोला बोला बोला, नुसता 10-10 रुपये द्या. 9 माणसाचा महाराज. अगदी तसंच आहे. हे 9 माणसं पापी आहेत महाराज आणि ते 1 माणूस पुण्यवान. आता मावशी विश्वास कोणाचा धरणार? त्या 9 माणसाचा. का? 9 जण खोटं नाही बोलणार.
एक जणांना बुटानं पाणी पिलं असलं अगदी तसंच आहे महाराज. पापी माणसाची संख्या जास्त आहे, पुण्यवान माणसाची संख्या कमी आहे. हे जास्त पापावाले महाराज, पुण्यवान माणसाचं काही चलू दे ना तो. महाराज सांगतायत काळ महाराज आहे का. पापी माणसाची संख्या जास्त आहे, पुण्यवान माणसाची संख्या कमी आहे महाराज. हे पाप करणारे माणसं पुण्यवान माणसाचं काही चलू देण्यात महाराज. नसा देवाचं नाव एवढं अवघड नाहीये. महाराज सांगतायत हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा महाराज. देवाचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य होतो, काळ आपल्या पडतो महाराज. मग असा देव कुठे दाखवा, अभंगाचं दुसरं चरण. पंढरीचा राणा पुसाचा तो 18 जना. महाराज म्हणतात विचारा त्या देवाला. त्या देवाचं नाव घेतल्याच्या नंतर कुणाकुणाला विचारावं. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण. महाराज न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, उत्तरशास्त्र, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद विचारा म्हणतात त्यांना. भागवत महापुराण, शिवमहापुराण, गरुड पुराण, ब्रह्मपुराण, वैवर्तक पुराण यांना विचारा की त्या देवाचं नाव घेतल्याच्या नंतर माणसाचा उद्धार होतो की नाही हो. मग एवढं सोपं साधन आहे, एवढं सोपं साधन आहे महाराज, एवढं सोपं साधन आहे हो. पण लोक
आहे आई सर्वाहुनी शहाणा तो धन्य घेतोय तो महाराज. तुकोबारा सांगताय सोपं आहे देवाचं नाव, एवढं काय अवघड नाही महाराज. पण काही काही माणसं एवढी विचित्र असतात, एवढी विचित्र असतात, एवढी विचित्र असतात. गावातला महादेव कवा पाहत नाहीत, गावातला मारुती कवा पाहत नाहीत महाराज. देवाचा त्याचा काही समजच ठेवत नाही तो. तिकडे जळगावकडं आमचा एक मित्र आहे महाराज, दोघं महाराज लोक इथं. आता त्यांची म्हातारी मेली मागच्या महिन्यात. महाराज लोकांची आई महाराज देवाचा तिचा काही पत्ताच नाही, बेपत्त्यामध्ये जीवन जगणारी. गावातला मारुती तिला माहित नाही, गावातला महादेव तिला माहित नाही, घरातला देव तिला माहित नाही. 2 पोरं, एक गायक आणि एक तबला वाजविणार, तिनं देवच कवा पाहिला नाही. तर 2 लेकरांनी विचार केला आपण देव देव करतो, रोज दुसऱ्याचे सप्ते दुसऱ्याच्या गावात हरिनाम घेतो, रोज कीर्तन, रोज कथा, रोज नको नको ते आपण देवाचं नाव घेतो महाराज. पण आपली जन्मदाती आई तिनं कधी देवच बघितलं नाही हो, कधी देवाचं नावच मुखाला नाही आलं महाराज. मग काय करायचं म्हणजे आपण काय करू ता, आपल्या आईनं देवाचं नाव मुखाला घ्यावं याच्यासाठी आपण दोघं गावात सप्ताह करू ता. 2 भावानं ठरवलं महाराज. मग काय अशोक महाराजाकडे गेले, महाराज अमुक अमुक तारका भरल्या महाराज तारका, अमुक अमुक भागवतकार भरला महाराज भागवतकार भरला आणि मंडप टाकला महाराज. आता एका सप्ताह होणार आहे, कशासाठी, फक्त आईच्या कानावर देवाचं नाव पडावं याच्यासाठी महाराज. सप्त्याचा मंडप पडला रे पडला की जे म्हातारी मावशीच्या गावाला गेली काला झाल्यावर वापस आली, पण गावात थांबली नाही महाराज. भाई किती डेंजर असेल. 2 भावाने विचार केला, आईसाठी सप्ताह केला, आईच्या नाव देवाचं आईच्या कानावर देवाचं नाव पडावं म्हणून आपण सप्ताह केला आणि आईच गावात नाही महाराज. आता काय करायचं म्हणजे आता नगर भोजनाचा कार्यक्रम ठेवता. नगर भोजनाच्या कशासाठी, 8 दिवस आई नाही थांबली. अहो नका थांबू देऊ, एक दिवस तिच्या कानावर देवाचं नाव पडल, तिचा उद्धार होईल, समाजाचं देणं आहे आपल्याला महाराज. गावामध्ये नगर भोजनाचा कार्यक्रम ठेवला, नेमका मंडप पडला, मौज कीर्तन मंडप पडला. जे म्हातारी शेतात गेली, सिस्टीमवाल्यानं मंडप काढून नेल्यावर घरी आली म्हातारी, आलीच नाही तोपर्यंत महाराज. 2 भावांनी विचार केला, सप्ताह ठेवला म्हातारी मावशीच्या गावाला, नगर भोजन म्हातारी दिवसभर शेताला. आता नेमकं करायचं काय, गावातली सगळी महाराज लोक मारुतीनं जमा केली, सगळे वारकरी उद्या सकाळी आमच्या घरी जेवणासाठी या. निघाली महाराज वारकरी. दारात आल्यावर सांगितले बघा, दारामध्ये आमची म्हातारी बसली. घरामध्ये जात असताना एकदा म्हातारीला रामकृष्णारी घालायचा. काय घालायचा रामकृष्णारी. बाकीचे महाराज लोक म्हणले होय, त्या म्हातारीनं गावातला मारुती कवा पाहिला नाही, गावातला महादेव कवा पाहिला नाही, घरात देव नाही, ती तुला कवा देवाचं नाव घेऊ देत नाही आणि तिला रामकृष्णारी, अरे ती तांब्या गिंब्या फेकून मारील. ते म्हणले 50 देतो, 50 खोकीन एकदम. आता 50 रुपये दिलं महाराज, नको का एका महाराजाला 50 रुपये दिले. एकदा रामकृष्णारी घालायचा आणि मग मध्ये जाऊन जेवायचं. महाराज आले, एक वारकरी पुढे असा थाटामाटाच आला. ते म्हातारी दारात बसली होती, रामकृष्णारी. ती म्हातारी म्हणली वेलकम. काय म्हणली, वेलकम. पण रामकृष्णारी म्हणली नाही महाराज. दुसरा गेला रामकृष्णारी, म्हातारी म्हणली वेलकम. 50 जणाला वेलकमच घातला हो, रामकृष्णारी घातलंच नाही महाराज. 2 भावाची तोंड नारूक झाली, अशी बारीक झाली, वाळून गेलेला खाकरीसारखी दिसायला लागली. ती काय करायचं, जेवणाऱ्या महाराज लोकांना त्यांना सांगितलं बापा जाताना आणखी 50 देतो, पण रामकृष्णारी घाला. जाताना आणखी 50 रामकृष्णारी घाला. जे म्हणले होय, आपण येताना रामकृष्णारी घातला, म्हातारीने घातला नाही, आता जाताना कुठं घालील. म्हणजे आपण मंत्र बदलता. महाराजांनी मंत्र बदलला. ऐका, जेवण झाले, एका वारकऱ्याचं घराच्या बाहेर पडला, म्हातारी दारात बसली होती. त्याने विचार केला आधी रामकृष्णारी घातला, म्हातारी वेलकम म्हणली. ते म्हणलं जय हरी. म्हातारी म्हणली होय ना घरी. त्याला होय ना घरी म्हणलं, बाकीचे 50 जण गारस. 2 भावाला राग आला. महाराज जाऊ जिच्यासाठी एवढं करेल तिनं देवाचं नाव नाही घेतलं महाराज. ज्या बाजव म्हातारी बसली होती ती बाजत डायरेक्ट मारुतीच्या मंदिराच्या समोर आल्या. म्हातारीला सांगितलं याला काय म्हणतात, म्हणजे मंदिराला. ती म्हातारी म्हणली गाव असते आणि गावात बिनकामीचा असते म्हणजे मंदिर, पण ती मंदिराला मंदिर म्हणली नाही. 2 भावाला पुन्हा राग आला. महाराज बाजर सगट म्हातारी मंदिरात असं उचललं आणि मारुतीच्या तोंडापुढे धरलं मारुतीला. असं मारुतीच्या याला काय म्हणतात. ती म्हणली आता सांगितलं नाही, गाव असते आणि गावात एक बिनकामीचं असते आणि त्याच्यामध्ये बिनकामीचं बसलेलं असते. मारुतीला बिनकामी म्हणली. महाराज मला बिनकामी म्हणलं, मी धकून घेतला असतो. मारुतीला बिनकामी म्हणली. खरं सांगा मारुतीनं धकून घेतला असेल का, बोला.
महाराज म्हणल्या तर गार म्हातारीने म्हणणं बिनकामी आणि म्हातारीचा प्राण मेली. म्हातारी मेली. कुठं मेली? देवाच्या मंदिरात म्हातारी मेली. ती बाज त्यानं घरी आणली महाराज आणि म्हातारी फुकून दिली. तिनं देवाचं नाव नाही घेतलं महाराज. गावातला मारुती नाही पाहिला, गावातला महादेव नाही पाहिला, तिच्यासाठी कार्यक्रम केला, ती गावात थांबली नाही. आता काय करायचं महाराज? दोन भावाने विचार केला, आता मोक्ष देऊन उदार काशी होय कीर. आता एक शेवटचा पर्याय काय? म्हातारीचे हाड काशीला न्यायचे आणि काशीच्या गंगेमध्ये टाकल्याच्या नंतर हाड जर काशीच्या पाण्यामध्ये मिसळले तर म्हातारीचा उद्धार होईल. मोठं निघाले ना महाराज हाड घेऊन म्हातारीचे. एवढा तांब्या केला त्याने, एवढा तांब्या बॅगीत टाकला. ती बॅग उचलली, 2-4 कपड्याचे ड्रेस, त्याचे धोत्र गित्र, निघालं महाराज. जळगावून बसलं ते. 2-4 जिल्हे गेले महाराज आणि एक रेल्वे पलटली आणि त्या रेल्वेमध्ये अनाशिंग झाली महाराज. आता इथून पुढे रेल्वे जाणार नाहीये. 2 दिवसापर्यंत रेल्वे जागीत थांबल. आपापला जे काय कार्यक्रम असेल आपण आता पुढे लोटावा. ते तिथं उतरलं महाराज आणि एका मित्राच्या घरी गेलं. ज्या मित्राच्या घरी गेलो होतो ते होतं महाराजाचं घर. तिथं बॅग ठेवली, त्याला अडचण सांगितली, मला काशीला जायचंय आणि 2 दिवस थांबावं लागते. मला तुझंच घर समजून थांब. त्यानं बॅग अशी ठेवली महाराज खुटीला अटकून. 2 दिवस आरामानं जेवला आणि 3ऱ्या दिवशी निघायचंय. आता 8 वाजता रेल्वे, 7:15ला त्यानं उरकलं आणि खुटीची बॅग हातामध्ये घेतली. खुटीची बॅग हातात बॅग घेतली महाराज, हलकी लागली. हाडाची बॅग हातात घेतली की हलकी लागली. म्हणला याच्यात म्हातारीच्या अस्थी होत्या, गेल्या कुठं? आणि त्या महाराजाला बोलिलं, महाराज इकडे या. काय? म्हणे याच्यात एक आस्थीचा डबा होता, दिसत नाही. ते म्हणलं आमच्या बायकोला जरा महाराज लोकांचा पिशवाईचं काय नाद आहे म्हणला. कोणता आहे महाराज? घरी आला की कपडे इचकिती म्हणला. तुमची तिने इचकली असेल. तिला बोलिलं, होय या महाराजाची पिशवी इचकली का? ती म्हणली इचकली की. म्हणले मग याच्यामध्ये जे डबा होता कुठे? म्हणले त्या डब्यात काय होतं? नाही म्हणले कुठे? म्हणले मला वाटलं ती राख आहे का नाही, तिनं भांडे घासले. आता मला असं विचारायचं, आपण प्रत्येक जण भांडे घासता. आई, भांडे घासलेलं पाणी जाते कुठं? वा, हे पोरग हुशार आहे महाराज. भांडे घासलेलं पाणी जाते कुठं? मग म्हातारी गेली कुठं? म्हातारी गेली कुठं? म्हातारी गेली कुठं? ती का आपली सासू आहे का? जरा जोरात म्हणा ना. नालीत गेली महाराज म्हातारी. ऐका, असं बारीक तोंड झालं, बारीक सुकलेल्या मोगऱ्याच्या फुलासारखं ते. तिथून घरी आलं महाराज आणि भावाला सांगितलं, लहान भावाला, भाऊ असं झालंय, मला पुन्हा उद्या म्हातारीच्या आस्ती घेऊन जावं लागलं महाराज. पुन्हा एवढा डबा तयार केला त्यानं, एवढा डबा. पुन्हा बॅगन तेन कपड्यान गिपड्यान घेतली महाराज. पुन्हा निघाला, काहीतरी प्रॉब्लेम आला, पुन्हा एका महाराजाच्या घरीच मुक्कामाला गेला. त्याने विचार केला, आता बी महाराजाचंच घर आहे. पहिल्यांदा महाराजाच्या बायकोने इचकलं होतं, आता म्हणलं आता उशाला घेऊनच झोपायचं महाराज. जे म्हातारीच्या आस्तीची बॅग उशाला घेऊन घेत झोपला, तर महाराजाच्या बायकोनं रात्रीच बॅग इचकाय सुरुवात केली. इचकली बॅग महाराज. सकाळी निघाला महाराज, बॅग उचलली की लक्षात आलं आस्ती गायब आहेत. हलकी बॅग लागली. विचारलं, महाराज याच्यातले आस्ती कुठे? म्हणजे याचा डबा होता कुठे महाराज डबा? ते मला आमच्या बायकोला विचारतो महाराज, डबा कुठे? बायकोला बोललो, भाई इकडे काय? याच्यात डबा होता कुठे? म्हणली काय झालं? डबा होते कुठे? म्हणली काय झालं? मला वाटलं गौरीचं पीठ आहे का? मी आता तिनं दात घासले. आता मला विचार, दात घासलं थुकतात कुठं? बोला 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 बोला. ती खुदनाप्रती नाही. बोला बोला बोला. म्हातारी कुठे गेली? बावाचं असं बारीक तोंड झालं महाराज. तिथून घरला आलं. आता काय करायचं? 2दा म्हातारी काशीला पोहोचलीच नाही. हो, उद्धार झाला पाहिजे. तिनं देव पाहिला नाही, देवाचं नाव घेतलं नाही, उद्धार झाला पाहिजे. आता काय महाराज? आता महाराज ठरवलं, आता सहपरिवार जायचं मला. घरचीच गाडी न्यायची महाराज, बाहेरची गाडीच नको, कुठानाच नको, कुठं थांबायचंच नाही मला, चहा सुद्धा नको कुठं. एक चांदीची डबी तयार केली महाराज, चांदीची. आणि त्या चांदीच्या डब्यामध्ये त्या आस्ती टाकल्या आणि ती डबी अशी खिशात ठेवली. ते पुढचं महाराज गाडी चालवायला लागलं. आता सीटीतला महाराज होता. जसं गाडी चालवायला लागली त्याची बायको त्याच्या शेजारी, मागचा जोड मागच्या सीटवर महाराज. 200 किलोमीटर गाडी गेली, मागच्या आरोळ दिली. दादा हाय का? यानं गाडी चालवता खिशात बघायचं, हाय हाय. पुन्हा 100 किलोमीटर गाडी गेली. दादा हाय का? हाय हाय. पुन्हा 200 किलोमीटर गाडी गेली. हो दादा हाय का? त्यानं खिशात बघायचं, हाय हाय. म्हणजे काय आहे? काय आहे? म्हातारी. मोठीने विचार केला,
घरून निघाले तेव्हापासून देरी विचारते हाय का हाय का हाय का हाय का हाय का हाय का नेमकं काय आहे. तिने हळूच मालकाला विचारलं चहाला थांबल्या होय. ती विचारतायत हाय का नेमकं काय. ते म्हणते तुला म्हणून सांगतो कुणाला सांगू नको. म्हातारी 2दा काशीला पोचलीच नाही. आता म्हातारी आहे पण खिशात आहे. त्या हाय का म्हणते मी खिशात पाहतो म्हातारी खिशात आहे. पोचले ना महाराज काशीला. आणि काशीला पोचल्यावर डायरेक्ट घाटावर गेली महाराज आणि ब्राह्मणाच्या पुढं पूजेसाठी बसली. ब्राह्मणाने विधी सुरू केला महाराज. त्याला लहान सांगितलं दादा आस्तीवर तर पिशवी काढायची नाही. त्या चांदीच्या डब्याचं झाकण काढायचं नाही. जर ढक्कन काढलं म्हातारं जर उडून गेलं काय भरोसा आहे. म्हणजे 2दा नालीत गेली ती तिचा काय भरोसा आहे. ढक्कन हे काढलं नाही पिशवी काढली नाही महाराज. आणि ब्राह्मणानं पूजा सुरू केला. हरी ही ओम गणानंतो गणपती कुंग हवामय प्रियानंतो प्रियपती कुंग हवामय निधीनंत अनिधिपती कुंग हवामय वसोम महामजान गर्भदम हातुमजा असे गर्भदम. डोळ्याला पाणी लावा अक्षदा वाहा. पूजा केली महाराज. आणि मग आस्त्याच्या हातामध्ये घेतल्या आणि आंघोळीसाठी नदीत उतरलो महाराज. ती लहानी म्हणली जावला होय तुम्ही पिशव्या सांभाळा मी आंघोळ करून येते. आणि लहानी आंघोळीला गेली महाराज. आणि इकडं त्या आस्ती व्हायला लागल्या महाराज. त्यानं अशा आस्ती सोडल्या त्या पाण्यामध्ये गंगेच्या. ऐका वाहत 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 जाऊ देऊ का तिकडं. आस्ती आल्या महाराज कुठपर्यंत. ती सुनबाई आंघोळ करू लागली घरातली तिथपर्यंत. तिने विचार केला बाप जन्मात पहिल्यांदा काशीला आले पुन्हा काही येणं नाही. सूर्य डोक्यावर आहे महाराज. आता सूर्याला आपण पाणी वाहिलं पाहिजे अर्ज दिलं पाहिजे. अशी ओंजळ बरा गेली महाराज. जशी ओंजळ उचलली ते चांदीची डबी हातात म्हातारीच्या हाडाची हातात. आता चांदीची डबी पाहिल्यावर तुम्हाला काय वाटते. तिने टाकली असेल तिथं. तिनं खोसली कमरेला खोसली महाराज. वर आले कपडे घातले. 2 भावाला आनंद झाला. कशाचा. म्हातारी एकदाशी काशीला पोहोचली. म्हणले बापा गावात आले महाराज. आता म्हातारीचे हाड काशीला पोहोचलेत. म्हातारी काशीला पोहोचली. आता आपलं समाधान आहे. आता गावामध्ये एकदा काय करू गाव जेवून देऊ. कशासाठी. म्हातारी काशीला पोहोचली महाराज. मोठा मंडप टाकला आणि मोज कीर्तन ठेवलं. आणि मग पंक्ती सुरू झाल्या महाराज. वाढ झाली सगळी वाढ वाढ. पाहुणे रावणे जेवायला बसले. कीर्तन झालं. ब्राह्मणाने हातामध्ये माय घेतला सुरू केलं. सावधान मंत्र चुकला काय. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज वन होते. नाम घेता पुकाचे. ब्राह्मणानं मंत्र म्हणला. पाहुणे जेवायला लागले महाराज. घरी पाहुण्या बसल्या होत्या. त्या लहानीने विचार केला बाप जन्मात पहिल्यांदा काशीला गेले होते. महादेवानं चांदीची डबी दिली आणि त्याच्यात नेमकं काय हाय बघलं पाहिजे. चांदीची डबी तिनं घरी उघडली महाराज. आणि त्याच्यामध्ये तिला म्हाताऱ्याच्या हाडं दिसले. पण तिला वाटलं हे हाडे नाहीत हे भगवान शंकराची विभूती आहे. विभूती बघा दिमाग बाईचा. काय म्हणली विभूती. आणि तिनं मग हळदी कुंकू लावत ती आस्ती म्हातारीनं लावायच्या महाराज. सगळ्या पाहुण्यात लावल्या. आणि मग त्या मोठ्या जाऊन ती डबी बघितली महाराज. ही डबी म्हातारीची आस्ती ते महाराज. ती घराच्या बाहेर पळतच गेली. पंगत थांबवा पंगत थांबवा. त्या मोठ्यानं अंदाज काढला म्हातारी घरला आलीच म्हणला महाराज. विठाल माझा दृष्टांत संपला. आता सिद्धांत आहे का महाराज. म्हातारी देहरूपानं जन्माला आली महाराज. पण आयुष्यामध्ये देव पाहिला नाही. देवाचं नाव नाही घेतलो. मग मरतानी खरं सांगा देव जवळ घेईल का. गथ आहे महाराज ही माणसाची. म्हणून महाराज म्हणतात त्या देवाचं नाव घ्या महाराज. देवाचं नाव घेतल्यानंतर काळ पाया पडतो. मग तो देव कुठे महाराज. तो हा पंढरीचा राणा पुसाचा तो वाटरा जना. महाराज म्हणतात नुसतं नाव घ्यायचं का. महाराज म्हणतात नाव घ्यायची सुद्धा गरज नाही. नुसतं चित्तामध्ये स्मरण जरी केलं. चिंतिता जयासी
का देवाचं नाव घेतल्याच्या नंतर देवाचं नाव स्मरण जरी केलं महाराज चित्तामध्ये, नुसतं स्मरण, नुसतं आठवलं जरी महाराज, तर भुक्ती मुक्ती कामारे दाशी महाराज दाशी होत आहेत. हे जगाच्या मालकाच्या नावाचं सामर्थ्य महाराज. कुणाच्या नावाचं? बोला बोला, कुणाच्या नावाचं? जगाच्या मालकाचं. आपल्या नावात काय हो? आपल्या नावात काय महाराज? आपल्या नावात काहीच नाही. आपल्या बाईचं नाव असते गंगाबाई, घागर घेऊन अख्ख्या गावानं हिंडत ती उन्हाळ्यात पावसाळ्यात. आपल्या नावाचं काय महाराज? नाव आहे निर्मला, तिच्यात घराला बुरा आलेला. आपल्या नावात काय महाराज? आपल्या नावात काहीच नाही. आपलं नाव घेण्यासारखं सुद्धा नाही महाराज. देवाचं नाव घेतलं पाहिजे. देवाचं राम कृष्ण हे दोन्ही रामकृष्ण नाम हे दोन्ही सादरी हृदय मंदिरी स्मरणारे महाराज. देवाचं नाव चांगले सगुणे साजरे महाराज. आपल्या नावात काय हो? आपल्या नावातला काहीच अर्थ नाही महाराज, काहीच अर्थ नाही हो. देवाचं नाव घेतलं पाहिजे. का घ्यायचं देवाचं नाव महाराज? तुम्ही सांगताय का घ्यायचं? तू गोबर म्हणतायत काळ पाय पडतो म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि आपलं जगात कोण आहे सांगा आता मला? आता मेन मुद्दा चालू आहे महाराज. आपल्या जगात कोण आहे हो? इथं प्रत्येक नाती महाराज कशासाठी आहेत? सर्व. हो, बहीण म्हणे दादा. बहीण दादा को म्हणते? जवत आले मोठा धंदा. भाऊ श्रीमंत आहे महाराज, बहीण दादा म्हणते. भाऊ गरीब असू देव महाराज. बहीण तास डुंकून पाहत नाही, डुंकून. आता सगळ्या श्रीमंत बहिणी आहेत महाराज. आता भाऊ गरीब आहेत आणि बहिणीत. मुख्यमंत्र्याच्या लाडक्या माया संघ साथ द्या. यावर्षी आपण करूच लाडक्या भावाची योजना सुरू. लाडक्या बहिणीत महाराज. आज बहिणी श्रीमंत आहेत. आता खरं सांगा, आपल्या जगात कोण आहे हो? सांग, बोला बोला बोला. आपल्या जगात कोण आहे? आई आपली का? मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तुकोबारे म्हणतात, ज्ञानोबारे म्हणतात, सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरी तयाशे विषयी शरीरी लोणे की जे महाराज. आईबाप देवाचे रूप आहेत. सगळ्या तीर्थात तीर्थ जर कोण असेल तर मायबाप आहेत. आपले आहेत का? आहेत, पण कुठपर्यंत आहेत? या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे महाराज तोपर्यंत मायन बाप आपला आहे. शरीरातला प्राण निघून जाऊ द्या, 2-4 दिवस आपल्याला मुक्कामाला घरी ठेवतात नाही का? तुटला आयुष्य
आयुष्याचा दोरा महाराज, आयुष्याचा दोरा म्हणजे रिलीचा दोरा एकदा तुटला की तुटला महाराज, पुन्हा जोडतो का हो? जोडत नाही महाराज, जोडला तर गाठ पडते. आयुष्य तसंही महाराज, एकदा तुटलं की तुटलं महाराज. सांगा या जगात आपलं कोण आहे हो? वा नाही महाराज, जगात कुणाचं नाही. माय बाप हे फक्त नाते महाराज, स्वार्थापिटी प्रेमापोटी जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत पुन्हा काही नाही. माणसाचा शरीरातला प्राण गेला माय बापा की पुन्हा उरका म्हणतात, उरका म्हणतात. वाशील वास कोणाचा हो? बोला बोला. म्हणजे गावात कोणी मेलत नाही का आतापर्यंत? मेले महाराज, आणि त्याला 2-4 दिवस गावामध्ये ठेवले. प्राण गेला मग माता म्हणतात मड कुठपर्यंत आलंय. म्हणती काढा काढा यासी झाला काढा काढा यासी झाला भुईचा भार. म्हणती काढा काढा यासी झाला उशिरा, काढा यासी झाला शरीर संपलं. कोण नाही सांगू, दृष्टांत देतो ऐका. एका गावात एक मंदिर होतं बघा, आणि त्या मंदिरामध्ये एक महाराज राहायचा. महाराज संन्यासी होता महाराज. गावातलं एक छोटं पोरगं त्याच्या महाराजापाशी जायचं, हरिपाठ काकडा भजन म्हणू लागायचं, सगळं पूजा करू लागायची. महाराज कालांतरानं त्याचं लग्न झालं. महाराज लग्न कळते ना तुम्हाला? बोला बोला. लग्न कळते ना पोरो? झाले का तुमचं? झाले का? खुशाल हो म्हणायले नाही का? तुम्हाला कुंभमेळा सोडलं पाहिजे. ज्याचे झाले त्यांनी सांगायला पाहिजे ना महाराज. ज्या आश्रमात जायचं, साधूची पूजा करायचं, देवाची पूजा करायचं, त्याचं लग्न झालं महाराज. आणि एकदा का लग्न झालं की तो मसोबा पुन्हा मंदिरात गेलाच नाही. 4 महिन्यापर्यंत साधून वाट पाहिली. साधून विचार केला, अमुक मुलगा माझ्याकडे यायचा, पूजा करायचा, देव पूजा अर्चना करायचा, कीर्तन भजन यामध्ये लक्ष घालायचा. आता आश्रमात का येईन महाराज? गावामध्ये शोध घेतला आणि महाराजाला कळालं, महाराज जो विद्यार्थी तुमच्याकडे येतात आता त्याचा पिवळा हळकून झाले म्हणजे लग्न झाले त्याचं महाराज. आणि लग्न झालं ते महाराजांनी एका दिवशी त्याला रस्त्यामध्ये गाठलं, असं धरलं. मारे अरे आश्रमात की भजन बिजन पूजन केलं पाहिजे. म्हणलं महाराज आता मग लग्न झाले. महाराज म्हणले जगात का कुणाचे झाले नाहीत काय? म्हणला महाराज लग्न झाल्यावर काय आनंद असतो संसारातला हे गोसाव्याला कुठं कळत हो? तुम्ही राहिले मंदिरापाशी, मी राहिलो घरापाशी, तुमच्या मागणं पुढं फुपडा उड. तुम्हाला काय म्हणला महाराज? बायको सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती सेवा करते, तुम्हाला गोसायला कळते का? काय कळत नाही महाराज, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला याच्यातलं काही कळत नाही. महाराजांनी सांगितले बघ, बायको माय बाप हे सगळे प्रेम करतात, पण कुठपर्यंत शरीरात प्राण आहेत. कोणी तुझ्यावर प्रेम करत नाही म्हटले.
मला महाराज तुम्हाला काय सांगू, बायको काय प्रेम करते, माय काय प्रेम करते, आणि बाप किती प्रेम करतो, तुम्हाला काय कळणार, तुम्ही घरदार सगळं सोडून आपलं मस्त बसले, तुम्हाला काय. महाराज म्हणले तुला मी सांगतो, हे तुझ्या कोणीच प्रेम करत नाही, तुला सिद्ध करून दाखवतो. काय करतो म्हणले, सिद्ध करून दाखवतो. माय प्रेम करत नाही, बाप प्रेम करत नाही, बायको प्रेम करत नाही, सिद्ध करून दाखवतो. आश्रमामध्ये महाराज बघा सिद्ध करून दाखवायचं हो. 2 महिन्याचा कालावधी मागितला. रोज सकाळी आश्रमामध्ये जायचं महाराज, आणि त्या साधून त्याला समाधी लावायची शिकवली. समाधी, योग समाधी लावायची शिकवली आहे. योग समाधी, योग समाधीमध्ये काय असतं माहिती आहे का, डोळे बंद, छातीची धडधड बंद, हाताची नाडी बंद, शरीर गाढ पडते, फक्त कान सुरू, कोण काय बोलायले कानानं ऐकू येते महाराज, बाकी सगळं शरीर गाढ पडते. 2 महिने त्याला समाधी लावायची शिकवली, आणि समाधी लावायची शिकवलं त्यानंतर त्याला सांगितलं आता घरी गेल्याच्या नंतर समाधी लावायची, आणि समाधी उघडायची का, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत समाधी उघडायची, समाधीच लावायची. गेलो महाराज घरी, इकडं बायको बसली होती, इकडं माय बसली होती, इकडं बाप बसला होता, तिघाच्या मध्ये जाऊन बसलं. 5 मिनिटं असं चांगलं बोललं, असं चांगलं बोललं, नंतर ते छातीला हात लावलो, मेलो 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 म्हणला महाराज, आणि समाधी लावली. माईला बापाला वाटलं हार्ट अटॅक आले, त्याला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी काढलो महाराज. दवाखान्यामध्ये नेला, ऐका हाताची नाडी बंद आहे, हाताची नाडी धडधड बंद आहे, शरीर गाठ पडलं, डॉक्टरने एका मिनिटात सांगितलं, गेलं म्हणले, गेलं. मग ते मड घरी आणलं महाराज, म्हणजे बॉडी घरी आणली. ऐका मेलतं का होते, मेल नव्हतं महाराज. मग रडायला सुरुवात झाली. आता तिथलं रडणं काय इथं सांगू काय, असे बघायला जसं काय महाराज आता तिथं रडूनच दाखवते का. तिथं काळी 1 तान, काळी 3 तान, पांढरी 3 तान, पांढरी 8 तान, पांढरी 12चा स्वर लागत आहे, एवढ्या बाहेर रडतात महाराज. की मग असं मध्ये बसवलं त्याला, निकून बायको रडाली, माय रडाली, गली रडाली, गाव रडाली, पाहुणे रावणी, हे मोठा करदा महाराज. रात्र निघून गेली, सकाळची वेळ आहे, त्याला बाहेर काढलं महाराज. बाहेर कशाला काढता तो, शॉपिंगला नाहीला, बाहेर काढलं त्याला महाराज. अंगावर गरम पाणी, आत्तर पाणी, आपलं साबण गिबन, शॅम्पू गिंपू, नको तेवढा थाट करता महाराज. त्याच्या गळ्यात हलन बिळन, त्याला नवे कपडे गिपडे. मग ती डोली सजवली महाराज, त्याच्यामध्ये त्याला बसवलं, चौघांना आपल्या खांद्यावर घेतलं महाराज. निघाले राम नाम. गावातून, घराच्या बाहेरून, गावातून मारुतीच्या मंदिरासमोर, महादेवाच्या मंदिराकडून गावातल्या त्या सोन्याच्या बंगल्यात नेलं महाराज त्याला. सोन्याचा बंगला नदी किनारे आपल्यासाठी बांधलाय महाराज सरकारनं. कोणता हो, नदी किनारे सोने का जो बंगला तेरा बंधारे, माता पिता बन माल टारी, घोडा गाड़ी खेती बाड़ी छोड़ अकेला गया रे, गोठे की जो गैया है गोठे में रहेगी. नातेत महाराज ऐका. मग त्याचं प्रेत त्या सरणावर ठेवलं. सरणच म्हणतात ना इकडं, हा इकडं सरणच म्हणतात ना. मी वसमत तालुक्यातलं ते सांगालो, मी काय पाकिस्तानचा थोडाच आहे. सरण म्हणतात महाराज. त्या सरणावर त्याचं प्रेत ठेवलं. बायकोनं हंबरडा फोडला, आईनं हंबरडा फोडला, आणि बापानं हंबरडा फोडला. बाप काय म्हणतो माहितीये, बाप हे देवा, अरे कुलत एक तर बाळ पोरग होतं माझं देवा, या शरीरातला प्राण जाण्याच्या अगोदर देवा, माझा मुलगा मरण जाण्याच्या अगोदर देवा, हा बाप मेला असता तर किती बरं झालं असतं. कोण म्हणाले, बापाचा हंबरडा. तिकून आई मारा छाती बदडू 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 बदडू. देवा 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळले देवा, तर हाताचा पाळणा केला देवा, एकुलतं एक होतं देवा, तुझ्या नवसाचं होतं देवा, आणि हे मारायच्या आधी मी मेले असते तर किती बरं झालं असतं. आता माय बाप एवढे रडालेत म्हणल्यावर तुम्हाला बायकोचा आवाज कमी वाटत असेल काय. 4च महिने लग्नाला झालं ते महाराज, तिने या दोघांपेक्षा डबल आवाज, देवा याच्यासाठी सगळं सोडलं की रे. हे सरणावर तर महाराज विचार करते, काय बायको प्रेम करते, काय माय प्रेम करते, काय बाप प्रेम करते. आणि ते साधू मॅशिनी देवा उठलाय म्हणला, मला मारायचाच प्रेम केलं महाराज. मग त्या गावातल्या लोकांनी त्याला असं बाजूला केलं, सगळ्याला या बाजूला व्हा. आणि मग काय महाराज गौऱ्या ठेवायला लागले. एक दांडू घेतला, त्याला ते वरून गुंडाळलं महाराज, अग्निस्तंभ पेटवला, आणि अग्नी पेटवल्याच्या नंतर सरनाव जे होतं ना ते विचार करायला लागलं महाराज. महाराज कवा येतय, महाराजांना समाधी शिकवली, महाराज कवा येते. आता जर महाराज नाही आला तर खुदनापूरचे सगळे तेरवी जेवायला हजरच आहेत महाराज. मग काय लोक म्हणतात महाराज मठ्ठा पाहिजेच होता, नुसतं बुंदीवर धक्कन हो.
आपण गेल्याच्या नंतर ती पंचायत आहे महाराज. वाट बघायला लागलं महाराज. महाराज कवा येते ऐका. गौऱ्या झाकायला लागले. त्याच्या गौऱ्या झाकल्या. कोण चंदनाचे पानं, कोण तुळशीचे पानं टाकले महाराज. आणि एकदा आता त्याला पेटवायचं आणि तिकडून लांबून येताना महाराज दिसला. म्यासारखं एकदा बघितला. महाराज आले महाराज. मग काय महाराज जवळ आले. महाराज तुमचा शिष्य मेला हो, मेला तुमचा शिष्य. महाराज म्हणले मरू द्या की मेलो काय जिवंत करता येते काय. हे समाधीवर तर म्हणजे त्या तिरडीवर तर महाराज असं पांढरे डोळे करायच्या बाणीत आलं. महाराज जिथं करता येते काय, महाराज जिथं करता येते का. महाराज म्हणले आता मेलाय ना मरू द्या. म्हणले एक दिवस माणसाला काय करायचं हो बाबा, मरायचेच न हो. इथं अमर कोणी आहे का. देव राहिला नाही महाराज, साधू राहिले नाही, आपण काही गुत्त घेऊन आलोच का राहायचं अजाबात नाही महाराज. मग काय महाराज म्हणले जाऊ द्या मरू द्या. आता काही एकुलता शिष्य होता. मायबापाचं सासून केलं, बायकोचं सातवून केलं महाराज. त्याला रडायचा जरासा धीर दिला. बाप म्हणायला लागला महाराज काही करावं, एकदा पोराला जिवंत करा. एकदाच महाराज एकदा पोराला जिवंत करा. पाहिजे तर माझा शरीरातला प्राण घ्या. पोरग जिवंत होते का होत नाही महाराज जिवंत. माय म्हणते, बाप म्हणते, बायको म्हणायला लागली महाराज एकदा पेप्याला जिवंत करा. एकदाच हो, एकदा त्यानं मला बोलू द्या, एकदाच बोलू द्या. महाराज म्हणले ते जिवंत होतय. काय म्हणले, जिवंत होतय. त्याच्यासाठी कब्बर दूध. बाप म्हणला महाराज 35 एकर शेती आहे, 30 म्हशी येतात, तुम्ही कब्बरच काऊन घागरभर मागा. महाराज म्हणले घागरीची जरूरत नाही, फक्त कब्बर दूध पाहिजे. कब्बर दूध आणलं महाराजांना आता हातामध्ये घेतलं. महाराजांना दूध बघितलं. महाराज खिशामध्ये हात घातला. एक पांढरी पुडी बाहेर काढली. पांढरी पुडी त्या पांढऱ्या पुडीतलं पांढरं पीठ त्या दुधामध्ये टाकली. त्या सरणावरची काडी उचलली आणि ते असं सगळं मिसळलं महाराज. आणि महाराज म्हणले बघा पोरग जिवंत होते, पण हे दूध कोणाला तरी प्यावं लागलं. बाप म्हणला महाराज मी पेतो की. माय म्हणली महाराज मी पेते. बायको म्हणली महाराज मी पेते, मोहानवर आहे. महाराज म्हणले तुम्हाला नियम माहिती आहे का. म्हणली काय नियम. एक काय का म्हणली, ज्यानं दूध पेलं ते गेलं, म्हणजे ज्यानं दूध पेलं ते मेलं. आणि मग तुम्ही मेले की पोरग जिवंत होणार. आता दूध कोण पेत आहे. बापाकडे दुधाचा ग्लास केला महाराज. बापाकडं ते कप बापाकडे दाखवलं. जे बाप रात्रभर रडत होता, एकुलता एक पोरग म्हणत होता, त्यानं ते दूध पाहिलं महाराज कपातलं. हे दूध जर मी पेलं तर मी मरणार. आणि मग पोरग, तुम्हाला काय वाटेल बापानं दूध पेलं असेल का. बोला. बापाला महाराज 35 एकर शेती आहे, 30-35 म्हशी येतात. आणि यंदा जरा हळद डावसले. एकट्या पोराच्या मेळा एवढं कुटुंब सोडून जाता येत. महाराज म्हणले बाकीच्या गप्पा हाणू नको, दूध पेणार का नाही ते सांग. मला महाराज रामकृष्णारी दूधच नाही पेलं महाराज. हे आता ऐकायला लागले महाराज बाप काय म्हणतोय. रात्रभर बाप रडत होता, पण आता ऐकायला बाप काय म्हणतोय. ते दुधाचा ग्लास, दुधाचा कप आईकडे गेला. आईकड जी आई म्हणत होती देवा तर हाताचा पाळणा केला देवा, 9 महिने सांभाळले देवा. या एकुलता एक लेकराच्या अगोदर मला नेलं असतं तर बरं झालं असतं महाराज. त्या आईच्या पुढं दूध आहे. महाराज म्हणले आता दूध पी आणि एकदाची मर आणि पोराला जिवंत. तुम्हाला काय वाटतं आईनं दूध पेला असेल. बोला लाजू नका. नाही महाराज आईनं दूध नाही पेलं. जन्मदाती माय दूध पेत नाही, जन्मदाता बाप दूध पेत नाही. आता मला असं वाटतंय बायकोनं दूध पिलं असेल. बायकोनं दूध जिच्या महिन्यात 4 महिने जिच्या लग्नाला झाले त्या बायकोनं दूध पिलं असेल. बोला तुम्ही का कुंभमेळ्यातून आले का काय. बोला बायकोनं दूध पिलं का हो. बायको म्हणली महाराज सध्या पोरीची दुष्काळ आहे. पोरीचा लय आहेत म्हणजे पाठीमागे बापाचा. दुसऱ्या झटक्यात मी उरकून घेते. हे समाधीतून ऐकू लागलं. आता खरं सांगा प्रेम असेल का हो. महाराज म्हणले मी पिऊ का दूध. मी काय म्हणले महाराज दूध मी पिऊ का. लोकांना प्रमाण दिले महाराज जर तुम्ही दूध पेला आणि मेले तर गावातला मारुतीच्या शेजारी एक मोठं मंदिर तुमचं. पहा लोक किती चॅप्टर येतं. लोक म्हणायला लागले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. महाराज तुम्ही दूध प्या, महाराज शिष्य जिवंत करा. गावात मोठं मंदिर आहे ना, आम्ही रोज महाराज बाऱ्या लावणार पूजेच्या तुमच्या. महाराज म्हणले यार जिवंतपणे दूध प्या, मेल्यावर काय उपयोग आहे. पण महाराजांना गट दूध पिलं महाराज. त्या तिरडीपाशी गेले, त्या सरणापाशी गेले. त्याला म्हणले उठ बाळ उठ. ते असं झोपेतून लागत उठलं. एकदा बायकोकडे बघायला लागलं, एकदा माईकडे बघायला लागलं, एकदा बापाकडे बघायला लागलं. यांनी माना खाली घातल्या महाराज. पण लोक वाट बघायला लागले कशाची. महाराज कवा मरतय. महाराज म्हणले मी मरत नाही मरत म्हणले. त्याच्यामध्ये साखरेचं पीठ मिसळ होते म्हणले. दुसरं काय
दुसरं काय मिसळणार आहे म्हणजे माझ्याकडे काय पूजेची साखर येते त्याचं दुसरं काय महाराज. हे नाती गोती सगळी स्वार्थाची आहेत महाराज. इथं कुणी कुणाचं नाही, इथं फक्त आपला तो देव आहे महाराज. म्हणून साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली रदार झाला सपर व्यापार. त्या देवाचं नाव घेत त्यानंतर त्या देवाच्या घरी जात आहे त्या अभंगाचं शेवटचं चरण. वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे, वैकुंठाची जावे.
वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे त्या देवाच्या नावामध्ये होते सामर्थ्य. महाराज काय वैकुंठाशी जावे त्या देवाच्या घरी जात आहेत ते महाराज. महाराज सांगतायत, महाराज विचारते साधक मंडळी महाराजांना, महाराज तुम्ही सांगतायत वेदाला विचारा, पण कोण गेले सांगा ना महाराज, कोण गेले हो देवाच्या घरी? बरं जे गेले ते वापस आले का? नाही महाराज. मग सांगा. महाराज म्हणतायत अरे 5 वर्षाचा भक्त प्रल्हाद देवाच्या घरी गेलाय महाराज. 5 वर्षाचा ध्रुवबाळ देवाच्या घरी गेलाय. कशाच्या जीवावर हो? या नावाच्या. महाराज म्हणतायत त्या ध्रुवबाळाचं सोडा, त्या भक्त प्रल्हादाचं सोडा, हा देह सुद्धा मी वैकुंठाला घेऊन जाणार. कशाच्या सामर्थ्यावर हो? तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम. हो महाराज, कशाचं सामर्थ्य? देवाच्या सामर्थ्यावरती. म्हणून देवाचं नाव घेतलं पाहिजे. महाराज घेतलं पाहिजे का नाही? हा तुमचा काय सिद्धांत आहे, मत काय सांगा मला पटकन. हो म्हणा किंवा नाही म्हणा, बोला बोला बोला. देवाचं नाव घेतलं पाहिजे का नाही? पटकन बोला. असे जसे माझ्याकडे बघायले तर जस काय मी पाकिस्तानमधून आलोय आता सुटून. मायच्यान सांगतो मी भारतातूनच आलो, पाकिस्तानमधून नाही. खरं खरं सांगा, देवाचं नाव घेतलं पाहिजे का नाही? घेतलं पाहिजे महाराज. मग आपण घेणार ना आता? हा बरं. हरी विठोबा रघु माई मोदी साहेबाचा फोन नंबर आहे तुमच्याकडे? माझ्याकडे बॅलेन्स संपले. मोदी साहेबाचा नंबर आहे का? लावाच एकदा मोदीला फोन. टाळी वाजवायची कोण का मोदीलाच फोन लावा लागते दरबारला? आमचं ऐकतच नाही तुम्ही. एकदा हातावर घ्या माय. वा 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 वा. तिकडचे पिपळाच्या झाडाखालची. वा 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 वा. इकडचे IPS कलेक्टर, DIG, होम मिनिस्टर, भारताचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान, उपपंतप्रधान. वा तिकडचे अफगाणिस्तान मधली. आपले कीर्तन तिकडे चालू आहे महाराज. हा विठोबा आपला लय मेळ व्हायलाय महाराज, लय मेळ व्हायलाय. काही खुदनापणीमध्ये, काय बीडमध्ये, काय संभाजीनगरला. आपली एकटाळी झाली पाहिजे. म्हणजे मला बी कळते जाग किती येत झोपलेले किती आहेत. अशा हातवरी करा, अजिबात लाजू नका. कोणा सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या अंगठ्या घातल्यात, झाकून ठेवा म्हणायलो, कोणी काढून घेईल. हां टाळी एक झाली पाहिजे. माझ्या संग टाळी वाजवायची महाराज. म्हणजे मला कळल तुम्ही झोपलेत का जागेत. थांबा. हां ह्या अजून 2-4 जण माग पुढंच आहेत. एक टाळी झाली पाहिजे महाराज, एक टाळी. हां असे सूर्यफुलावून हात करा. बडबड सावधान. हां वाल्या एक टाळी. हां आता मला वाजू द्या की. आतिघाई संकटात नाही महाराज. हायवेवर गाव आहे, पाठी लावलेली असते. आतिघाई, हा नजर हाटी, दुर्घटना घटी. हे एक टाळी झाली पाहिजे. हे बाय IPS ऑफिसर तुमच्या गावातला. हा हे घोळका. अरे तुम्ही संघ न्यायचीत म्या, संघ आले पाहिजे. हा एक टाळी महाराज बोल्या. वा वा. म्या वाजवायची कवा? माया कवा वाजवायची? माया काय सांगितले? तुमची मैटाळी एक झाली पाहिजे. म्हणजे मला कळ जागे की तुम्ही मागं पुढे, म्हणजे तुम्ही झोपलेलेच आहेत. आता एक टाळी झाली पाहिजे. हा बोल्या एकच टाळी. अजून 2-4 माग आहेत. हा वा एक टाळी. हा बाकी अशी गडबड आहे महाराज. काय मोदी संघ मीटिंग फिक्सच आहे. विठोबा माई ज्यांनी वाजवली त्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी नाहीच वाजवली काल्याच्या दिवशी प्रसाद घेऊन जा. हो ज्याचे गरजेता पवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसाचा तो वाटवादना. चिंतिता दयासी भुक्ती मुक्ती का मारिदासी,
तो हा पंढरीचा राणा पुसाचा तो 18 जना वैकुंठाशी जावी वैकुंठाशी जावी तुका म्हणे ज्याच्या नावी तो हा पंढरीचा राणा पुसाचा तो 18 जना. झालेली कीर्तन रूपी सेवा. आजची पहिल्या दिवसाची सेवा आमच्या अशोक महाराज सोपान दादा वैभव दादा ग्रामस्थ मंडळी खुदनापूरकर आपल्या सर्वांचा आता काही जास्त परिचय नाही आहे. आपल्या सर्वांच्या मार्फत माझ्या वाट्याला आली जशी भगवान मोतीरामांनी मला बुद्धी देण्याचा प्रयत्न केला भगवंतांनी बुद्धी दिली असा अभंग बोलण्याचा प्रयत्न केला. जेवढं काही चांगलं असेल ते सद्गुरू मोतीराम महाराजांची कृपा आहे. जेवढे काही वेडेवाकडे शब्द असतील माझ्या बुद्धीचा दोष आहे. आपण इथं टाकून जावा. पुढच्या वेळेस येताना म्हणजे मी पुन्हा येणार. तुम्ही नाही बोलवलं तरी टाळ घेऊन उभा. जेवढं काही चांगलं असेल ती मोतीराम महाराजाची कृपा. येडा वाकडा शब्द निघाला असेल अज्ञान पामर लेकरू म्हणून आपण माफ करावं. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी डोळा तसे भक्ती ज्ञानेश्वर.